तर गेल्या काही दिवसांपासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्यावरून राजकीय गदारोळ सुरू आहे आणि आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ती म्हणजे एक वेळ मुदतवाढ मिळेल पण मुजोरी खपवून घेणार नाही. प्रताप सरनाईकांच्या या भूमिकेनंतर शिवसेनेचेच नेते असलेल्या संजय निरुपमांनी वेगळ्या मागण्यांचा गिअर टाकलाय. त्या मागण्यांची परिवहन मंत्री दखल घेणार की त्याला केराची टोपली दाखवणार? मराठी सक्तीवरून आपलेच दोन नेते भांडत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गप्प का आहेत? मराठीच्या मुद्द्याचं पेटंट असल्याचा दावा करणारी मनसे आता काय करणार? या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. तुम्हाला जर मुदत पाहिजे असेल तर ते आम्ही मुदत द्यायला तयार आहोत, परंतु मुजोरी चालणार नाही. आम्ही व्यवसाय करू, धंदा करू, परंतु आम्ही मराठी बोलणार नाही. ही जर भाषा तुमची असेल तर ती भाषा परिवहन मंत्री म्हणून मी सहन करणार नाही. एक वेळ मुदतवाढ देऊ पण मुजोरी खपवून घेणार नाही. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात येणाऱ्या मराठी सक्तीच्या निर्णयाबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी टाकलेला हा नवा गिअर. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती नको. मराठी सक्ती करायचीच असेल तर प्रशिक्षणासाठी आणखी वेळ द्या. मराठीच्या चाचण्या अयशस्वी झाल्या तर परमिट रद्द करू नका, अशी भूमिका मांडत शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या निर्णयाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रताप सरनाईक त्यांच्या निर्णयावर आणि मराठी सक्तीच्या भूमिकेवर ठाम आहे. रिक्षा टॅक्सी चालक संघटना आणि परिवहन विभागाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी कोणती भूमिका मांडली आहे पाहूया. आणि मी स्पष्टपणे सांगतो, बऱ्याच लोकांना असं वाटत होतं हे पुढे जाणार, हे मागे फिरणार, हे आता काय मराठीचा मुद्दा सोडून देणार. प्रताप सरनाईक ठाम आहे या भूमिकेवर. कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला जर काम करायचं असेल तर मराठी अनिवार्य आहे, मराठी यायलाच पाहिजे. तिकडे संजय निरुपमांनी मराठी सक्तीच्या निर्णयाबाबत नव्या मागण्यांची यादी सादर केली. जेव्हा 1 मेचा डेडलाईन आहे त्याला ज्याला पुढे ढकलण्यासाठी मी एक मागणी करतो, तुम्ही निवेदन करतो या पत्राच्या माध्यमाने की कमीत कमी 6 महिना आणि जास्तीत जास्त 1 वर्ष असा एक डेडलाईन तुम्ही, असा एक कालावधी तुम्ही ठरवा, म्हणजे सर्वांना कुठल्या प्रकारचे त्रास नाही होईल आणि सगळे येत्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षात मराठी बोलणं, बेसिक मराठी बोलणं आणि मराठी भाषेमध्ये संवाद करण्यात ते समजू शकतात. मराठीचा मुद्दा कुणी हायजॅक करू नये म्हणून मनसेनं देखील चांगलीच कंबर कसली आहे. मराठी सक्तीचा निर्णय कधी लागू करणार याची ठोस तारीख सांगा, अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडेंनी केली. माझं म्हणणं आहे, निर्णयाची अंमलबजावणी किती तारखेपासून करणार ती तारीख, पण समजा तुम्हाला वेळ पाहिजे ना, ठीक आहे, चला दिला. 1 मे नाही, 15 मे, 20 मे, 25 मे, काहीतरी तारीख आज जाहीर करा. अनिश्चिततासाठी पुढे ढकलायला ते काही इराण अमेरिकेचं सीजफायर नाहीये. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून दहिसरमध्ये संजय निरुपम आणि स्थानिक मनसे कार्यकर्ते यांच्यात खटका उडाला होता. निरुपमांना विरोध करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी शिवतीर्थवर बोलवून शाबासकी दिली. परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका. उत्तर भारतीय रिक्षा चालकांच्या संपाला मनसे विरोध करणार. मराठी रिक्षा चालकांच्या पाठीशी मनसे उभी राहणार. मनसे रस्त्यावर उतरून रिक्षा चालकांच्या संपाचा विरोध करणार, अशा सूचना राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या. आज जर स्वर्गीय आनंद दिघे साहेब असते तर संजय निरुपम सारख्याच्या कानाखाली 2 वाजवले असतात त्याने. तर दिघे साहेब नाही तर निधन शिंदे साहेबांनी 2 वाजवाव्यात. 2 नाही, किमान 1 तर वाजवावी. आज जर स्वर्गीय आनंद दिघे साहेब असते तर संजय निरुपम सारख्याच्या कानाखाली 2 वाजवले असतात त्याने. तर दिघे साहेब नाही तर निधन शिंदे साहेबांनी 2 वाजवाव्यात. 2 नाही, किमान 1 तर वाजवावी. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती केली पाहिजे की नको, या प्रश्नावर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना काय वाटतं तेही ऐकूया. एकदम असे सगळं बंद करणं म्हणजे पुन्हा नवीन प्रश्न निर्माण होणार. त्यापेक्षा या सगळ्यांना आठवड्यातून 1 तास किंवा महिन्यातून असे काहीतरी करून वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये कॅम्प्स लावून जे कामापुरतं जे मराठी आहे हे त्यांना शिकवलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी एक व्यवस्था अशी एक निर्माण केली पाहिजे. नहीं, देखिए, हम तो मराठी के समर्थन के अंदर है. जिस राज्य के अंदर रहते हैं उस राज्य के अंदर उसकी भाषा आनी चाहिए करके, और हम तो खास तौर से है तो मुसलमानों को ये बात बता रहे हैं
कि आपका बच्चा अगर कल के दिन कॉम्पिटिटिव एग्जाम्स के अंदर जाएगा, नौकरी अगर उसे हासिल करना है तो मराठी इज मस्ट, मराठी कंपलसरी आना चाहिए करके। तो इसको आप किसी जात और धर्म के नजरिए से मत देखिएगा। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याचा निर्णय घेणारे परिवहन मंत्री आहेत शिवसेनेचे आणि याच निर्णयाला विरोध करणारे संजय निरुपमही शिवसेनेचेच आहे। मग एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांची एकत्र बैठक घेऊन हा तिढा का सोडवत नाहीयेत? की दोन्ही दगडावर पाय ठेवण्याची शिवसेनेची भूमिका आहे का? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी द्यायलाच हवं, कारण मुद्दा परिवहन विभागाच्या निर्णयाचा नाहीये, तर महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या मराठीचा आहे। सूरज सावंत, वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।